दादर येथील राहुलच्या कॅफेचा मिल्कशेक मुंबईकरांना आवडू लागलाय। चला तर मग काय विशेष आहे या मिल्कशेकमध्ये पाहूयात व्हिडिओमधून। मी माझा कॅफे लॉकडाऊन मध्ये चालू केलेला, घरातून चालू केलेला। म्हणजे जेव्हा जॉब मधून सांगितलेलं की 1 महिना तुम्ही घरी राहायचं, तर आपल्याला काही ना काहीतरी येतं, तर त्यामधून मी असं चालू केलेलं घरी की बर्गर, चायनीज भेळ, मिल्कशेक येतात तर मिल्कशेक ट्राय केलेले। मग ते हळूहळू असं चालू करून घरातून लोकांना आवडलं खूप, की म्हणजे मिल्कशेक चॉकलेट असून दे, रसमलाई असून दे, मोतीचूर वगैरे तर आत्ता आलंय, बट रसमलाई वगैरे मी पहिल्यापासून, कॉफी वगैरे पण लोकांना खूप आवडायची। त्यामध्ये कसं आपल्याला डिफरंट व्हरायटीज काढता येतील, जे मोठ्या मोठ्या कॅफेमध्ये महाग भेटतं एवढं, ते आपल्याला लोकल पब्लिकला एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये कसं देता येईल, ते मी कुठेतरी याचा प्रयत्न केला। पहिलं नाव लॉकडाऊन कॅफे होतं, लॉकडाऊन मध्ये चालू केलेलं। मग बोललं की स्वतःची ओळख बनवायची आपल्याला, तर राहुल्स कॅफे आपण स्वतःचं नाव देऊया। मग मी राहुल्स कॅफे असं नाव दिलं, आणि आता ऑलमोस्ट म्हणजे खूप चांगलं वाटतं ऐकायला की लोक येतात आणि बोलतात की अरे राहुल्स कॅफेकडे मी सर्वात पहिला ओरिओ आणि चॉकलेट मिल्कशेक बनवलेला, जेव्हा मी पहिलाच मेनू माझा छापलेला घरी, की घरातून चालू करायचा लॉकडाऊन मध्ये। तेव्हा मी ओरिओ आणि चॉकलेट वगैरे असं ट्राय केलं, आणि किटकॅट वगैरे। मग ते कुठेतरी लोकांना खूप आवडायला लागलं की अरे हा चल चांगला आहे, आपल्याला कमी प्राइस मध्ये खूप चांगलं भेटतंय। तर मग असं चालू केलं आणि खूप आवडलं लोकांना। माझ्याकडे स्पेशल मध्ये रसमलाई मस्तानी आहे, तो खूप फेमस आहे, आणि मोतीचूर मस्तानी आता मी न्यू इन्व्हेंट केलाय। तर असे 2 शेक आता माझ्याकडे सध्या आहेत। मेन्यू कार्ड मध्ये 30 ते 40 मध्ये वेगवेगळे, म्हणजे चॉकलेट, ओरिओ, परत राहुल्स कॅफे स्पेशल मध्ये मोहितो आहेत, असे खूप सारे डिफरंट आहेत। तर त्यामध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि खूप साऱ्या व्हरायटी आहेत। म्हणजे कॅरमेल कॉफी आहे, कॉफी मध्ये चॉकलेट कॉफी आहे, किटकॅट आहे, नटेला किटकॅट आहे, परत मोहितो मध्ये बबल गम आहे, ब्ल्यू लगून आहे, ग्रीन ऍपल आहे, पीच आहे, असे खूप सारे आहेत व्हरायटी। 50 रुपयापासून चालू आहे ते 280 पर्यंत आहे। म्हणजे इकडे सध्या रोडवर चालू आहे, उद्या जाऊन शॉप पण घ्यायचा विचार करेन मी, आणि शॉप मध्ये असेल एक, म्हणजे आपण जिद्द केली तर काही करू शकतो। नॉर्मल माझं पण एवढं हे नव्हतं असं, की हे नंतर हळूहळू झालं। माझा पण एकदम नॉर्मल असं लाकडाचं हे छोटस होतं, तर आता हळूहळू करून लोकांचं म्हणजे प्रोत्साहन त्याला भेटलं, आवडायला लागलं लोकांना। मग ते हे मी असं बनवून घेतलं की युनिक, मला लोक विचारतात अरे कसं बनवलं तू, काय, कुठून, कसं। मला घरच्यांचा तर खूप सपोर्ट होता, मम्मीचा तर खूप सपोर्ट असतो, आणि बहिणीचा देखील खूप सपोर्ट असतो। आणि जॉब मी सकाळी 8:30 ते 5:30 पर्यंत जॉबला असतो, मग तिकडे नंतर 5:30 वाजता इकडे येतो मी, आणि 6 वाजता इथे चालू करतो मील्स, 10 वाजेपर्यंत असतो। राहुल कॅफेचा मिल्कशेक हा म्हणजे मी आतापर्यंत ट्राय केलेला सर्वात महागातल्या मिल्कशेक पेक्षा इट्स सुपर, इट्स अमेझिंग। बिकॉज आहे ना, त्या मिल्कशेकला जी चव नाही ना ती या मिल्कशेकला। अफोर्डेबल आहे, पॉकेट फ्रेंडली आहे, फ्रेंड्सला येऊन घेऊ शकतो। मी कॉलेज स्टुडंट आहे, ऍक्च्युली घरातून एवढी पॉकेट मनी भेटत नाही की आम्ही स्टारबक्सला जाऊ शकतो, बट स्टारबक्सची टेस्ट इकडे ही राहुल्सकडे भेटू शकते, बाकी कोणाकडे नाही। राहुलच्या या छोट्याशा कॅफेतील रसमलाई आणि मोतीचूर मिल्कशेक प्रसिद्ध आहे। नुपूर पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।